दोघांपासनं तिचं मन नाही भरलं. मग रील स्टार महिलेने तिसऱ्या प्रियकराला रात्री घरी बोलवलं आणि घडलाय भयंकर हत्याकांड. रील स्टार रीना किरार हत्याकांड. सोशल मीडियाच्या ग्लॅमरमधील रक्तरंजित वास्तव. सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि लक्झरी लाईफच्या हव्यासापोटी रीना या रील स्टारने आपल्या पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची निखृण पद्धतीने हत्या केली आहे. रायसेन पोलिसांनी एका साध्या शालेय वहीच्या आधारे या अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय. बघूयात नेमकं काय आहे हे प्रकरण. चित्रपटाला देखील लाजवेल अशी ही कथा आहे. मंडळी, मागच्या वर्षी इंदोरच्या सोनम रघुवंशी या प्रकरणाने देश हादरून गेला होता. आता सोनमपेक्षाही जास्त चर्चा होतीये ती रीना रील स्टारच्या ह्या हत्याकांडाची. ग्लॅमरस रील्स बनवणारी रीना, जिचं वास्तव समजल्यावर सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सुरू झालेली एका साध्या मुलीची गोष्ट पुढे लक्झरी लाईफ, 2 प्रियकर आणि एक भयानक हत्याकांडापर्यंत पोहोचली. रायसेन पोलिसांनी जेव्हा या गुन्ह्याची उकल केली तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकून गेली होती. तर मंडळी, रीनाचा जन्म नरसिंहपूर जिल्ह्याच्या साईखेडा या छोट्याशा गावात झाला होता. नशीब तिच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू झाला होता. काही महिन्यातच आई सुद्धा तिला सोडून निघून गेली होती. मावशींनी तिचा सांभाळ केला, तिला लहानचं मोठं केलं. पण रीनाचं स्वप्न या छोट्या गावापेक्षा खूप मोठं होतं. याच काळात ती गावात राहणाऱ्या अरुण पटेल या इसमाच्या प्रेमात पडली. बदनामीच्या भीतीने नातेवाईकांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रीनाचं लग्न लावून दिलं. रीनाच्या लग्नाला 13 वर्ष झाली. तिला एक मुलगाही झाला. पण रीनाने मनातून कधीच आपल्या पतीला स्वीकारलं नव्हतं. तिचं मन अजूनही जुन्या प्रियकरामध्येच म्हणजेच अरुण पटेलमध्ये अडकलेलं होतं. अखेर 13 वर्षानंतर ती पुन्हा एकदा अरुणकडे परतली. अरुणने रीनावर पैशांचा पाऊस बरसवला. बघता बघता रीनाचं आयुष्य बदलून गेलं. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि ऐशोआराम. रीना आपल्या या लक्झरी लाईफचं ग्लॅमरस रील्स बनवून सोशल मीडियावरती अपलोड करायला लागली होती. ती इंस्टाग्रामवरती प्रचंड सक्रिय झाली होती. रीना सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत असताना तिच्या आयुष्यात एंट्री झाली ती दुसऱ्या प्रियकराची, ज्याचं नाव वीरू जाट होतं. राजस्थानचा राहणारा वीरू रीनाच्या रील्सवर कमेंट करायचा. हळूहळू डिजिटल जवळीकता गप्पांमध्ये बदलली आणि गप्पांचं रूपांतर प्रेमात झालं. रीनाला भेटण्यासाठी तो राजस्थानहून नरसिंहपूरला येऊ लागला. पण एकाच वेळी 2 प्रियकर सांभाळण्याचा हा धोकादायक खेळ लवकरच रक्ताने माखला गेला. 7 मे रोजी रायसेन जिल्ह्यात पोलिसांनी एक संशयास्पद बॉडी त्यांना सापडली. ती गोणी उघडताच पोलीस हादरून गेले. आतमध्ये वीरू याचा मृतदेह होता. त्याचे हातपाय बांधलेले होते. तोंडावर चिकटपट्टी लावलेली होती. वीरूची अत्यंत क्रूरपणे पूर्ण प्लॅनिंग करून हत्या करण्यात आली होती. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी चूक नक्कीच करतो. या मृतदेहाच्या जवळ एक बॅग सापडली आणि त्या बॅगेत होती एका शाळकरी मुलाची रफ कॉपी. पोलिसांना त्या रफ कॉपीवर शाळेतील शिक्षकांची स्वाक्षरी दिसली आणि केवळ हाच एक धागा पकडून रायसेन पोलीस तपास करत थेट नरसिंहपूर जिल्ह्याच्या साईखेडा गावात पोहोचले. आणि जिथे हा खुलासा झाला त्याने पोलीसही हादरून गेले. ती रफ कॉपी दुसरी तिसरी कुणाची नसून रीनाच्या मुलाची होती. आपल्या दुसऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्लॅनिंगनुसार रीनाने वीरू जाटला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून घेतला होता. वीरूला ठाऊक नव्हतं की ती त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र असणार आहे. रीनाच्या घरात तिचा पहिला प्रियकर अरुण पटेल आणि त्याचा साथीदार आधीपासूनच दबा धरून बसलेले होते. वीरू घरात येताच त्यांनी त्याच्यावर बेसबॉलच्या बॅटने जीव घेणा हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये वीरूचा जागीच मृत्यू झाला. त्याची घाईघाईत वीरूचा मृतदेह एका गोणीत भरला गेला. पण याच गडबडीत रीनाच्या मुलाची स्कूल बॅगही त्या गोणीत मृतदेहाजवळ राहिलेली होती, ज्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं. पुरावा नष्ट करण्यासाठी ते मृतदेह रायसेनला घेऊन आले आणि पुलावरून 40 फूट खोल दरीत फेकून दिला. सोशल मीडियावरील ज्या ग्लॅमरस रील्सच्या दुनियेत रीना वावरत होती, त्या दुनियेचा अंत डार्क थ्रिलर चित्रपटासारखा झाला. स्वतःला ती शहाणं समजणारी रीना आणि अरुणचा तिच्याच मुलाच्या एका छोट्याशा रफ कॉपीमुळे गेम झालेला होता आणि तिचे साथीदार पोलिसांच्या कोठडीत होते. तर अशी ही रीनाची कहाणी. सोशल मीडियावरती सध्या रीना हिचे फोटो सर्च केले जातात. रीना जी रील स्टार होती, तिने तिसऱ्या प्रियकरासोबत हा सगळा राडा केलेला होता. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? सोशल मीडियामध्ये हायलाईट होणाऱ्या महिलांबद्दल तुमची मतं, तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.